तर आज मी तुमच्याशी एक किस्सा शेअर करणार आहे. बगीचात झालेला किस्सा सांगते तुम्हाला मी. मी जिथे रेंटनं राहायची ना, तिथे बगीचा होता जवळ. तर तिथे एका ठिकाणी मी रोज जायची आणि एक आजोबा तिथं ना बसले असायचे. आपण जातो ना असं एक्सरसाइजला. मैत्रिणी म्हणायला 4-5 दिवसच गेली मी, जास्त दिवस गेले नाही. पण ते 4-5 दिवस ते आजोबा ना घराजवळ बगीचा होता, त्याच्यामुळं मग असं जाणं येणं राहायचं माझं. पण ते आजोबा दिवसभर त्या बगीचात बसले असायचे. मग मी एक दिवस विचारलं, तुम्हाला माहीत आहे माझी सवय आहे म्हणून. तर मी त्यांना विचारलं आजोबांना, की आजोबा तुम्ही इथं का बरं बसता? तर ते म्हणाले, मी रिटायर्ड झालं आहे, मी रिटायरमेंट झालं आहे माझं. आणि ना मी खूप गोष्टी विसरतो. मला 2 मुली आहेत. मी मुलीकडेच 6 महिने या मुलीकडे राहतो, 6 महिने दुसऱ्या मुलीकडे राहतो. आणि माझा ना असा प्रॉब्लेम झाला आहे, की मी विसरतो वस्तू. म्हणजे मी समजा इथं सामान ठेवलं तिथेच ठेवून देतो. कधी-कधी बऱ्याचदा असं होतं, की मला आठवत नाही. खूप विसरभोळेपणा माझा वाढला आहे. जसं या वयात होतंच बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम. आणि असं झालं आहे, की यामुळं माझ्या मुलीला त्रास होतो. माझी मुलगी माझ्यावर चिडचिड करते. आणि इथं येऊन मी रोज याच्यासाठी बसतो, की मला असं वाटते, मी रोज अशी प्रार्थना करतो, की मला लवकर मरण येऊ, की मी याला त्रासलो आहे. आपण म्हणतो ना, मुली असल्या म्हणजे सुखी राहते. मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट आली होती, त्याच्यासाठी त्या लोकांसाठी उत्तर आहे. असं काही नसतं. म्हातार वयामध्ये जे आईवडील असतात ना, ते खूप म्हणजे लहान लेकरासारखे होऊन जातात आणि त्यांना समजून घेण्याच्यासाठी खूप म्हणजे जसं आपण आपल्या मुलांशी वागतो तसं त्यांच्याशी वागावं लागते. हे रिॲलिटी आहे. लहान लेकरासारखे करतात कधी-कधी आणि आपण त्यांच्यावर खेकसलो, बोललो तर त्यांना स्वतःचं जीवन असं असं वाटतं की एखाद्या कोणी आपल्याला पनिशमेंट दिल्यासारखं होतं. मग आणि त्यांना खूप कंटाळा येतो मग असं कोणी बोललं. आणि सहसा मुलगी जावयासमोर जर अशी बोलली तर साहजिक आहे कोणत्याही वडिलाला खराब वाटेल. म्हणून असं म्हणता येत नाही की मुलगी असलं म्हणजे काही मुलीसुद्धा अशा आहेत ज्या आपल्या आईवडिलांसोबत व्यवस्थित वागत नाही. आणि त्यांची मिसेस पण वारली होती. तर ते म्हणाले, मी रोज असं म्हणतो का देवा मला लवकर मरण दे आणि या त्रासातून मुक्त हो, कारण का मी विसरतो. आणि त्याच्यामुळं मी जे मुलीकडे राहतो 6 महिने या मुलीकडे, 6 त्या मुलीकडे, तर त्यांना त्रास होतो माझ्या या वागणुकीचा. आणि मला त्या कधी-कधी बोलून देतात, तर ते मला मनाला लागतं आणि असं वाटते की असं जीवन नसलेलं बरं. तर हा म्हणजे प्रसंग तुम्हाला सांगतो त्या आजोबांचा, जे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला म्हटलं होतं, तर म्हणून चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. म्हणून ना कोण्या मुलगा वाईट असतो किंवा मुलगी चांगली असते असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी नाही की ठराविक हीच गोष्ट चांगली आहे. त्याला एक सिच्युएशन असतो आणि त्याला कितीदा मी एकच गोष्ट सांगते, की आपल्या घरात आपण आपल्या मोठ्या माणसांशी कसं वागतो आणि आपण आपल्या समजा आईवडिलांचं म्हातारपण कोणी समजा मी माझ्या सासू-सासऱ्यांचं केलं असेल किंवा कोणीही माझ्या आईने माझ्या आजोबांचं केलं आहे, ते मी बघितलं असतं. ते कसे वागतात घरात, ते कशा वातावरणात जगतात. तर मग नाही बा हे असेच असतात, हे जर मला लहानपणीच कळलं तर नाही हे असंच असतं या वयामध्ये. तर मला मोठे झाल्यानंतर माझ्या घरात जेव्हा माझी सासू तशी वागेल किंवा माझे सासरे तसे वागले तर मला ते वेगळं वाटणार नाही. मला त्याची सवय राहील आणि मला ते त्या त्या व्यक्तीशी कसं वागावं हे पण समजून येईल. म्हणून प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते, म्हणून आपण विशिष्ट एका व्यक्तीला दोष देऊन जमत नाही, नाही का? तर असं कोणाकोणासोबत झालं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा.